नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। गेल्या 20 ते 22 दिवसांपासून दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सध्या सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, एकच घोषणा सध्या तिथं सुरू आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं गेलं तर अहिल्यानगर येथील वाडिया पार्क परिसरामध्ये एक अण्णा हजारे यांनी मौन आंदोलन सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं। आज ते आंदोलन शांततेत पार पडण्यात आलं आहे। आणि याच दरम्यान जर पाहिलं गेलं तर मोठ्या संख्येने पालक वर्ग, विद्यार्थी आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून काही स्थानिक नागरिक सुद्धा आलेले होते। या ठिकाणी आपल्यासोबत काही आंदोलनाचे जे समर्थन आहे ते सध्या आपल्यासोबत आहे, तर आपण यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। नेमकं जाणून घेऊया काय सध्या प्रतिक्रिया आहे, त्यांच्या भावना सध्या काय आहे। सर, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। गेल्या 20 ते 22 दिवस झाले दिल्ली येथे जंतर मंतरवर आंदोलन सध्या सुरू आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं गेलं आपण तर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज सध्या करण्यात आलेला होता। काय सांगाल यावर? विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला याचा सर्वात प्रथम मी निषेध करतो। आणि धर्मेंद्र प्रधान हे जे गेंड्याच्या कातड्यावानी शिक्षण मंत्री पदावर बसलेले आहेत, सर्वप्रथम त्यांना माझी विनंती करतो, हात जोडून विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा। राजीनामा ते कधी देणार आहेत? विद्यार्थ्यांचे डेड बॉडी पडल्यावर राजीनामा देणार आहेत का, की सर्व विद्यार्थी नाहीसे झाल्याच्या नंतर ते राजीनामा देणार आहेत या देशातून? आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांचा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा अशी आमची सर्व विद्यार्थ्यांची विनंती। साहेब, मी पण विद्यार्थी आहे ना, मी पण माझं आता ग्रॅज्युएशन झालंय, मी विद्यार्थी, मी पाकिस्तानी नाही ना। किसानांनी आंदोलन केलं ते खलिस्तानी, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं ते पाकिस्तानी। सोनम सरांनी आंदोलनाला बसले, सोनम सर चायनीज एजंट म्हणतात सोनम सरांना। अरे तुमची कुवत काय? सोनम सरांना चायनीज एजंट म्हणतात म्हणजे सरकारच्या विरोधात प्रश्न विचारणं हा गुन्हा आहे का? सरकारच्या विरोधात प्रश्न विचारल्यानंतर माणूस हा पाकिस्तानी साध्य होतो, पाकिस्तानी होतो का, खलिस्तानी होतो का, चायनीज होतो का? सरकारच्या विरोधात प्रश्न विचारणं हा गुन्हा आहे का? हा सर्वात प्रथम मोदी सरकारने जाहीर करावं। आणि हा धर्मेंद्र प्रधान जो कोणी आहे आसामचा, बीजेपीचं सर्वात मोठं काम केलंय हा धर्मेंद्र प्रसादने, म्हणजे बीजेपीचं सर्वात मोठं काम केलं म्हणजे यांनी विद्यार्थ्यांना जर मारून टाकलं तरी हा मोदी सरकार हा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेणार नाही का, हे पण मोदी सरकारने एकदा जाहीर करावं। आणि राहिली गोष्ट सोशल मीडियावर जे मुलं आहेत, मुलं म्हणजे हे आंदोलन मुलांसाठी करतायत सोनम सर, मुलं जे आहेत अभिजित दिपके आहेत त्यांच्या विरोधात जे पोस्ट करतायत मुलं की हे पाकिस्तानी आहेत, हे खलिस्तानी आहेत। अरे जे पाकिस्तानी खलिस्तानी असते तर मग गृहमंत्री करतोय काय, एटीएस करतोय काय? एटीएस ला माहिती नाही पडलं का की आपल्या देशात पाकिस्तानने आंदोलन प्रणित केलंय, चायनाने आंदोलन प्रणित केलंय? सर्वात प्रथम गृहमंत्र्यांनी याचा राजीनामा द्यावा। शिक्षण मंत्र्यांनी नंतर हे जर खरंच पाकिस्तानी आणि चायनीज जर असतील तर सर्वात प्रथम गृहमंत्र्यांनी याचा राजीनामा द्यावा व याची सखोल चौकशी करावी। हे आंदोलन करायला विद्यार्थी बावळट आहेत का? प्रत्येक कॉलेजला, प्रत्येक घराघरात विद्यार्थ्याच्या आंदोलनाबद्दल, प्रत्येक घराघराबद्दल याची खंत आहे। आता स्वतः अण्णा हजारे यांनी मौन आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। त्या आंदोलनाकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आणि आज संध्याकाळी म्हणजे उद्या संध्याकाळी सुद्धा 7 वाजता प्रोफेसर चौकात अण्णा हजारे साहेबांची हे रॅली आहे, कॅन्डल मार्च आहे उद्या संध्याकाळी प्रोफेसर चौकात। आणि आम्ही सुद्धा जनजागृती करणार आहोत। मग आम्हाला सुद्धा तुम्ही पाकिस्तानी म्हणणार का? मी पाकिस्तानी दिसतोय का? मी खलिस्तानी आहे का? मी चायनीज आहे? मी विद्यार्थीच आहे ना। मग तुम्ही या आंदोलनाला बदनाम करायचं का षड्यंत्र करत? राहिला विषय दिल्लीला काही विद्यार्थी लाठी घेऊन, म्हणजे जे हे झालंय लाठीचार्ज जो झालाय त्याच्यात लाठीचार्ज करणारे जे जवान आहेत किंवा जे ऑफिसर्स आहेत त्यांच्या छातीवर नेम प्लेट का नाहीये? नेमप्लेट तुम्ही सांगा। तुम्ही विद्यार्थ्यांना मारायला निघलेत का? त्यांच्या छातीवर नेम प्लेट नाही। त्याच्यानंतर अनऑफिशियली लोक पब्लिक मध्ये व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट वर लोक येतात, ते पोलीस आहेत का? ते कोण आहेत? ते सर्वात आधी मोदी सरकारने जाहीर करावं, ते बीजेपीचे कार्यकर्ते। त्याच्यानंतर राहिला विषय बीजेपीचे आणखीन काही दिल्लीमध्ये समर्थक आहेत, ते खुलेआम धमकी देत आहेत, खुलेआम अभिजित दिपके सरांना, सोनम वांगचुक सरांना अँटी नॅशनल बोलताय, विद्यार्थ्यांना बोलताय की आम्ही तुम्हाला मारू, लाठीने मारू, काठीने मारू। त्यांनी लायसन्स काढलंय का? सरकार काय करतंय? सरकार या ठिकाणी काय करतंय? सरकारची जबाबदारी आहे त्यांना उचलून जेलमध्ये टाकणं, आणि हे सर्वात प्रथम बंद करा। ज्या पद्धतीने आपण सरकारवर आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले आहे, एका ठिकाणी असंच ऐकून आलेलं आहे की जर हे जे आंदोलन आहे याच्या अगोदर पण पेपर फुटी झाली होती 2014च्या आधी, तेव्हा पण पेपर फुटी झाली होती, पण तेव्हा असं काही आंदोलन वगैरे काही करण्यात आलेलं नव्हतं। आणि आज अचानक हे आंदोलन सध्या मोठ्या तीव्र आंदोलन सध्या सुरू आहे, कुठंतरी हे राजकीय स्टंट आहे असं सांगण्यात येतं, काय सांगा? हा अजिबात राजकीय स्टंट नाहीये। याच्या अगोदर पण आंदोलन झालेले आहेत, ती त्या सरकारची जबाबदारी होती आणि आता पण आंदोलन होतं। आता जे पेपर फुटी होती, आपण याचा दोष पाठीमागच्या सरकारवर देऊ शकतो का? नाही देऊ शकत, अजिबात देऊ शकत नाही। जे झालं ते झालं। आम्ही 2014ला आम्ही लहान होतो,
आम्ही असतो त्यावेळेस आम्ही सुद्धा आंदोलन केलं असतं. आता आम्हाला त्रास होतोय, पुढच्या जनरेशनला त्रास होतोय. आता सगळी शिक्षित तरुण आहेत, सर्व म्हणजे एकदम 90% मला तर वाटतं शिक्षित तरुण असतील आपल्या देशामध्ये. मग याचा दोष आपण पाठीमागच्या सरकारवर लादू शकत नाही ना. पाठीमागचं सरकार पण तितकंच दोषी आहे आणि आताचं सरकार सुद्धा तितकंच दोषी आहे या कारणाला. पेपर फुटी झाली, पेपर फुटी कुठल्याही सरकारमध्ये नाही झाली पाहिजे. इथून पुढे जे सरकार येईल त्याच्यामध्ये सुद्धा नाही झाली पाहिजे. राहिला विषय कशाचा? राजकीय आंदोलनाचा. राजकीय आंदोलनाचा हा अजिबात विषय नाहीये. राजकीय आंदोलनाचा हा जर विषय असता तर तिथं लाट्या काट्या खाल्ल्या नसत्या, तिथं रक्त वाहिलं नसतं, तिथं ते स्टेज तोडलं नसतं, तिथं अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक सरांना उचलून नेलं नसतं. राजकीय आंदोलन जर असतं तर. आणि राजकीय आंदोलन कसं म्हणता येईल आपल्याला? राजकीय आंदोलन जर असतं याचा पहिल्यापासून त्याला पाठबळ असतं. राजकीय आंदोलन हे अजिबात नाही. हा भाजपचा आरोप अत्यंत खोटा आहे. म्हणजे सर्वसामान्य माणूस आतापर्यंत सहन करतो, याचा अर्थ कंटिन्यू सहनच करावं का? याचा पण विचार करायला पाहिजे ना सरकारने. एवढं पण अंत नाही पाहावं सरकारने. नक्कीच आपण इकडे पाहू शकता की जे विद्यार्थी आहेत त्यांचा पण एक मोठा आक्रोश त्यांच्या मनामध्ये आहे. सध्या त्यांचं एकच मत आहे की आंदोलन करणं केवळ हे पाकिस्तानी आणि खलिस्तानी नव्हे तर हे आमचा हक्क आहे. कारण की एक विद्यार्थी जर आपल्या परीक्षेची एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठं भरती करत असतो, एखाद्या परीक्षेची तयारी करत असतो, तर तो त्याचा फक्त शिक्षणाचा आणि पेपरचा विषय नसतो, तर त्याच्या पूर्ण कुटुंबाचा भविष्याचा विषय असतो. पुढील अपडेट्स घडामोडीसाठी पाहत राहा न्यूज टुडे. मी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.